राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी जी आहे तर ती सुरू आहे आणि आता उद्या मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। त्या अनुषंगाने जर बघितलं तर प्रशासनाकडनं जे आहे जोरदार तयारी खरं तर करण्यात आलेली आहे। 3,33,553 मतदार जे आहेत तर ते उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि त्या अनुषंगाने सर्व निवडणूक साहित्य जे आहे तर ते आता मतदान केंद्रावरती पोहोचवलं जात आहे। प्रशासनाकडनं खरं तर तयारी करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, कशा पद्धतीनं तयारी करण्यात आलेली आहे उद्याच्या मतदानासाठी? आपण आज मतदान केंद्रावरती साहित्य वितरणाचा दिवस आहे। पारंपरिक पद्धतीने आपण डिस्पॅच सेंटरवरून सर्व मतदान पत्रिका रवाना करतो, तर आपण पायलट बेसिसवरती ह्यावेळेस एक नवीन उपक्रम राबवलेला आहे। मतदान पत्रिके मतदान डिस्पॅच सेंटरवरती येऊन इथून त्यांचा मतदान केंद्रावरती होणारा प्रवास आणि त्यामध्ये त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी ह्यावेळेस आपण 374 मतदान केंद्रावरती आपण 34 सेक्टर ऑफिसरची नेमणूक केलेली आहे। हे सेक्टर ऑफिसर EVM मशीन्स आणि मतदान प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य हे डिस्पॅच सेंटरवरून स्वतः घेऊन जाणार आहेत। मतदान पथकांनी डिस्पॅच सेंटरवरती येण्याची गरज नाही, त्यांना निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे त्यांना नेमून दिलेल्या पोलिंग बूथवरती ते उपस्थित राहतील। साहित्य स्वीकृती आणि साहित्याचं वाटप हे सेक्टर ऑफिसर मार्फत त्या मतदान केंद्रावरती पार पडणार आहे। सर, किती मतदान केंद्र आहेत आणि कशा पद्धतीनं तिथं तयारी असणार? आपल्याकडे राहुरी, नगर आणि पाथर्डी अशा 3 तालुक्यामधील एकूण 374 मतदान केंद्रे आहेत। ही 165 लोकेशन्सवरती 374 मतदान केंद्रे आहेत। ह्या मतदान केंद्रावरती साहित्याचा पुरवठा करण्यासाठी आपल्याकडे 34 सेक्टर ऑफिसरची नेमणूक केलेली आहे। ह्या 34 सेक्टर ऑफिसरच्या मार्फत 3,33,545 मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व प्रकारचं साहित्य जे निवडणूक प्रक्रियेमध्ये लागतं त्याचं वाटप आपण आज इथे करत आहोत। सर, उन्हाचा तडाखा खूप आहे, तर त्या अनुषंगानं मतदारांना जास्तीत जास्त यावं आणि त्यांनी मतदान करावं यासाठी काही तयारी करण्यात आली? ह्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्सनुसार आपल्याला ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज प्रत्येक मतदान केंद्रावरती उपलब्ध करून द्यायच्या आहेत। त्याचं सर्व नियोजन प्रक्रिया आदरणीय जिल्हाधिकारी महोदय आशिया साहेब आणि उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी कविते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पार पडलेले आहे। तालुका आरोग्य अधिकारी, महिला बालविकास अधिकारी आणि आपले गट विकास अधिकारी यांच्या मार्फत सर्व मतदान केंद्रावरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची व्यवस्था, मतदान केंद्रामध्ये लागणारं आवश्यक असणारं फर्निचर, पंख्यांची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे आशा आणि अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत आपण प्रथमोपचाराची पेटी प्रत्येक मतदान केंद्रावरती उपलब्ध करून दिलेली आहे। स्तनदा माता आहेत त्यांच्यासाठी हिरकणी कक्षाची निर्मिती आपण प्रत्येक मतदान केंद्रावर केलेली आहे। मतदान केंद्रावरती महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा असतील आणि त्याच्या अनुषंगाने सर्व मतदानाच्या प्रक्रियेमध्ये महिलांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य प्रकारे बजावणे होण्यासाठी सर्व प्रकारची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे। सर, मतदारांना नेमके काय आवाहन कराल? राहुरी 223 राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीचं मतदान उद्या होत आहे। सर्व मतदान केंद्रावरती आपण मतदारांना कोणताही त्रास होणार नाही, त्यांची गैरसोय होणार नाही, अनावश्यक रांगेमध्ये उभा राहून त्यांचा अमूल्य वेळ वाया जाणार नाही ह्या अनुषंगाने आपण नियोजन केलेलं आहे। ज्या ठिकाणी आपल्याला मतदारांची रांग लागणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी आपण वेटिंग रूमची निर्मिती केलेली आहे। त्यामुळे तिथे टोकन वाटप केलं जाईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदारांना उन्हाचा त्रास होणार नाही याचं नियोजन आपण केलेलं आहे। आवश्यक असणाऱ्या मतदान केंद्रावरती सावलीची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रथमोपचार पेटी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मतदारांना नेमके आवाहन कराल? सर्व मतदारांनी उद्याच्या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा आणि आपल्या मतदानाचा हक्क बजवावा हीच प्रशासनामार्फत आपल्याला आवाहन करण्यात येत आहे। एकूण जर बघितलं तर प्रशासनाची तयारी जी आहे तर ती पूर्ण झालेली आहे आणि उन्हाचा तडाखा लक्षात घेता प्रशासनाच्या वतीनं जे आवश्यक जे आहे सगळ्या सुविधा ज्या आहेत मतदारांना दिल्या जाणार आहे। यावर्षीचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या ठिकाणी मतदान साहित्य घेण्यासाठी जे कर्मचारी नेमलेले आहेत त्यांना मतदान साहित्य जे आहे तर थेट त्यांच्या केंद्रावरती उपलब्ध होणार आहे आणि त्या अनुषंगाने देखील प्रशासनाने या ठिकाणी तयारी केलेली आहे। कॅमेरा पर्सन गिरीश सुनील गोंगळे, ABP माझा, राहुरी, अहिल्यानगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.